गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत बिस्किट चला तर बनवूया। फक्त गव्हाचं पीठ वापरून ना मैदा ना तेल नाही आपल्याला काही बटर वगैरे काहीच लागणार नाही आहे। फक्त एक वाटी गव्हाचं पीठ घरच्याच 2-3 साहित्यापासून हे बिस्किट तयार करणार आहोत। तर इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे। तूप जे आहे खूप जास्त पातळ कन्सिस्टन्सी नको किंवा मग खूप जास्त घट्ट नाही, हलकं थोडंसं मेल्ट अशा पद्धतीचं तूप घ्यायचं। आता ज्या वाटीने तूप घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। आता मेजरमेंट जे आहे परफेक्ट ठेवायचं। त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर घेतली। पिठी साखर आणि तूप जे आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि छान अशी ही फ्लफी कन्सिस्टन्सी होईल ना इतकं साधारण 5 ते 7 मिनिटं फेटाळून घ्यायचं। आता इथे तुम्ही व्हिस्करने सुद्धा फेटाळू शकता, पण हाताने फेटाळलं ना की छान असं एक फ्लफी टेक्स्चर जे आहे तयार होतं। तर हे बिस्किटामध्ये ना आपल्याला दूध घालायचे ना पाणी घालायचे, काहीच नाही। फक्त एक वाटी तुपापासून जे आहे आपल्याला हे खुसखुशीत बिस्किट जे आहेत गव्हाचे तयार करायचे आहेत। आता पॅकेटचे बिस्किट नको किंवा मग कुठलेही बिस्किट नको, फक्त घरीच अशा पद्धतीने गव्हाचे बिस्किट जे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे बिस्किट जे आहे तव्यावर बनवणार आहोत। तर हे बघा असं काहीसं याचं मिश्रण तयार होईल ना इतकं आपल्याला फेटाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्येच एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं, जे नॉर्मली आपलं चपातीसाठी वापरतो ना आपण तेच गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। साधारण गच्च भरून जे आहे, खूप दाबून वगैरे नाही पण हलकीच अशा पद्धतीने गच्च भरून जे आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं। आता गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाऊण वाटी जे आहे म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी कस्टर्ड पावडर घेतलं। त्यानंतर पाव चमचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ। सोडा म्हणजे जो आपण ढोकळ्यासाठी वापरतो तो, आणि बेकिंग पावडर म्हणजे जे आपण केकसाठी वापरतो। त्यानंतर थोडीशी तुटी फुटी आणि काही ड्रायफ्रूट घेतले जसे की बदाम आणि पिस्ता, याचे जे आहे छोटे छोटे काप करून घेतले। आता हे सर्व जे आहे छान एकत्र करून घ्यायचं आपल्याला। याचा जो आहे गोळा तयार करायचा आहे। आता इथे जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त सुकं पीठ झालंय किंवा ड्राय झालंय, गोळा बांधला जात नाहीये, तर 1 ते 2 चमचे तूप आणखीन ॲड केलं तरी सुद्धा चालेल। पण पाणी दूध वगैरे काही घालू नका, नाहीतर आपले बिस्किट जे आहे बिघडू शकतात। तर हे बिस्किट जो नॉर्मली फक्त तुपापासून तयार करणार आहोत, तर अशा पद्धतीने याचा जो आहे बघा असा गोळा तयार होतोय। अगोदर छोटे छोटे गोळे जे आहेत सगळे बनवून घ्यायचे, त्यानंतर एकाला एक जोडून जे आहे छान असं एक मोठा गोळा तयार करायचा। तर अशाच पद्धतीने, कारण एकदाच आपण जर गोळा बनवायला घेतला ना तर तो अजिबात बनत नाही, त्यामुळं स्टेप बाय स्टेप जे आहे ह्याचे गोळे जे आहे बनवून घ्यायचे। तर हे बघा मी सगळे छोटे छोटे अगोदर बनवून घेतले, म्हणजे काय होतं बनवायला सुद्धा सोपे जातात आणि हे बनले सुद्धा जातात। कारण आपण यामध्ये दूध पाणी वगैरे काही वापरलं नाही ना, त्यामुळे थोडंसं जड जातं। तुपाचं सुद्धा प्रमाण खूप जास्त नको आहे। जर अशा पद्धतीने गोळा तयार होत आहे तर मग तूप सुद्धा घालू नका। पण खूपच जास्त ड्राय असेल की तुम्हाला वाटतंय की आता गोळा तयार होणारच नाही, तर मग इथे 1-2 चमचे तूप वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे तुम्हाला बिस्किट गोल करायचे का चौरस करायचे, कोणत्या शेपमध्ये करायचे ना तसा शेप या गोळ्याला देऊन घ्यायचा अगोदरच। तर हे बघा इथे मी लांबट शेपचे जे आहे तयार करणार आहे, म्हणजे हलकेसे चौरस अशा पद्धतीने। आता जर तुम्हाला गोल करायचे असतील तर मग तुम्ही ह्या गोळ्याला जो आहे अगोदरच गोल आकार देऊन घ्या, कारण नंतर आपल्याला शेप चेंज करता येत नाही किंवा मग हव्या त्या शेपमध्ये बिस्किट तयार करता येत नाही। म्हणून अगोदरच हे बघा अशा पद्धतीने मी छान असा सगळीकडून दाबून व्यवस्थित असा हा चौरस गोळा जो आहे तयार करून घेतला। याचं कारण असं की यामध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यामुळं याला आपल्याला साधारण अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे झाकण देऊन, कारण हे तूप छान असं घट्टसर झालं पाहिजे, त्यावेळेसच आपले बिस्किट व्यवस्थित असे कट होतील आणि बेकसुद्धा होतील। तव्यावर आपण बिस्किट बनवणार आहोत आज, कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये ओव्हन नसतं किंवा मग आकारोचं बेकर नसतं, काहीच नसतं, तर बिस्किट कसे बनवायचे प्रत्येकाला प्रश्नच पडतो। तर आज मी खास तुमच्यासाठीच ही बिस्किटाची रेसिपी घेऊन आलेली आहे। हे बघा छान असा चौरस शेप जो आहे हाताने देऊन घेतला। अगोदर थोडंसं जड जातं पण शेप बघा तुम्ही काय मस्त असा झालेला आहे। आता याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान असा हा कडक गोळा जो आहे तयार झालेला आहे। आता याला आपल्याला कट करायचे आहेत। आता इथे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, मीडियम कन्सिस्टन्सी किंवा मीडियम साईजचे जे आहेत आपल्याला हे बिस्किट कट करून घ्यायचे।
तर हवं तर एकदाच सगळे कट केले तरीसुद्धा चालतील, किंवा मग तुमचं कुठलं ताटामध्ये, तुम्ही कुठल्या ताटामध्ये बिस्किट लावणार आहोत त्यामध्ये जितके बसतील तितके कट केले तरीसुद्धा चालतील. बाकीचं थोड्या वेळासाठी परत फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल, बाहेर ठेवू नका. त्यानंतर अशा पद्धतीने मी एक डिश घेतली आहे, त्याला तुपाने थोडंसं ग्रीस केलं आहे. तेल लावू नका, कारण आपले बिस्किट जे आहे लॉंग शेल्फ लाईफसाठी तेल अजिबात वापरू नका, कारण खोडसुद्धा पडू शकतात. त्यामुळे इथे साजूक तूप प्लेटला ग्रीस करून घेतलं आहे आणि तवा अगोदर 5 ते 7 मिनटं जो आहे हाय फ्लेमवर प्रीहीट करून घेतला आहे. त्यावर अशा पद्धतीने स्टँड ठेवलं, बिस्किटाची प्लेट ठेवूया आणि झाकण देऊन साधारण 8 ते 10 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर हे बिस्किट जे आहे आपल्याला बनवून घ्यायचे. आता खूप जास्त हाय फ्लेम ठेवली ना तर बिस्किट जळण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळं मीडियम टू हाय फ्लेम, म्हणजे सुरुवातीला काय करा, साधारण 5 ते 7 मिनटं जे आहेत मीडियम फ्लेमवर बेक करून घ्या. नंतरचे जे 2-3 मिनटं आहेत ते हाय फ्लेमवर केले तरीसुद्धा चालतील, पण खूप जास्त हाय फ्लेमवर करू नका. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरीच गव्हाच्या बिस्किट जे आहे, गव्हाच्या पिठाचे बिस्किट तयार झालेले आहे. आता मुलांना मनसोक्त बिस्किट खाऊ द्या. बिस्किट खाताना अजिबात मुलांना थांबू नका, कारण हे आपण घरी बनवलेत गव्हाच्या पिठापासून आणि साजूक तुपापासून. तर चला तर मग भेटूया परत अशाच एक भन्नाट रेसिपीसोबत. जर बिस्किटाची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, ज्यांना बिस्किटं जे आहेत गव्हापासून कसे बनवायचे माहीतच नाही. चला भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत.